वाद विवाद जागा वाटप या सगळ्या चर्चा सुरू असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीवर कल्याणमध्ये जाहीर सभा होणार आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये आणि याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता मेळावा व विजय निर्धार सभा या ठिकाणी होणार आहे। यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी भलं मोठं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या स्टेजच्या बाजूलाच डी झोन आहे, ज्या ठिकाणी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, यांना बसण्याची आसन व्यवस्था केली आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, हे मोठ्या संख्येने येणार असल्याने त्यांना बसण्याची आसन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहेत। या ठिकाणी खुर्च्या लावून त्यांना आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। विशेषतः पाहिलं गेलं तर गेल्या काही दिवसापासून पक्षप्रवेश असेल व त्यानंतर बॅनरबाजी असेल, असे विविध चर्चेमध्ये महायुती जी आहे, महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलेला पाहायला मिळाला व त्यानंतर कुठेतरी महायुती व्हावी यासाठी बैठका देखील झालेल्या आहेत। मात्र सध्या आपण पाहिलं तर 13 जणांची कमिटी या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप यांचे प्रमुख पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि यांच्याकडनं समन्वयक समिती नेमून महायुती व्हावी अशा प्रकारची या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। मात्र तरी देखील महापौर पद असेल, त्याचबरोबर जागा वाटप असेल, यावरती दोन्ही पक्षांकडनं रस्सीखेच सुरू असताना आज 2 सभा ज्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणार आहेत डोंबिवलीमध्ये आणि त्याचबरोबर कल्याण पूर्वेमध्ये हे सभा होणार आहे। आणि या सभेमध्ये नेमकं महायुतीवरती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।